डिझेलमुळे होणारं प्रदूषण यावर मात करण्यासाठी राज्य परिवहन विभागाने सध्या इलेक्ट्रॉनिक बस अंमलात आणण्याची तयारी सुरू केलेली आहे। अशात यवतमाळ परिवहन विभागाने 140 इलेक्ट्रॉनिक बसची मागणी केलेली आहे। सध्या आर्णी रोडवर असलेल्या एस टी महामंडळाच्या जागेतनी चार्जिंग सेंटर उभारल्या जात आहे। या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक बसची चार्जिंग केल्या जाणार आहे। यवतमाळ परिवहन विभागामार्फत 140 बसेसची मागणी करण्यात आलेली आहे आणि हे 140 बसेस टप्प्याटप्प्यानं यवतमाळ परिवहन विभागाला मिळणार आहे। जुने बसस्थानक म्हणजेच आर्णी रोडवर असलेल्या यवतमाळ येथील जुन्या बसस्थानकात चार्जिंग सेंटरचं काम सध्या मोठ्या वेगानं सुरू आहे। ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक बसेस चार्जिंग केल्या जाणार आहे त्या ठिकाणी आपण सध्या आपण पाहतोय की यामध्ये इथे गाड्या उभे ठेवून बस चार्जिंग केल्या जाणार आहे। या ठिकाणी 22 बसेस 17 चार्जिंग पॉईंटवर 22 बसेस एकाच वेळी चार्जिंग केल्या जाणार आहे। त्यामुळे यवतमाळकरांसाठी ही बातमी आता खरोखरच आनंदाची असेल आणि दिलासा देणारी असेल। यवतमाळमध्ये प्रथमच 140 बसेसची एस टी परिवहन महामंडळाकडून मागणी करण्यात आलेली आहे आणि परिवहन महामंडळाला टप्प्याटप्प्यानं बसेस मिळणार आहे। त्यामुळे यवतमाळच्या आर्णी रोडवर असलेल्या एस टी महामंडळाच्या जागेतनी चार्जिंग स्टेशन उभारल्या जात आहे। त्याचं काम देखील जवळपास 60% जवळपास पूर्ण होत आलेलं आहे। काही दिवसात हा काम 100% होणार आहे। त्यामुळे यवतमाळकरांना आता बसेसची सेवा महामंडळाकडून मिळणार आहे। याकडे ठिकाणसह प्रवाशांचे लक्ष लागलेले आहे की यवतमाळ परिवहन विभागाला किती दिवसात किंवा किती महिन्यातनी नव्या बसेस मिळणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागलेले आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।